अधिकारी रयत शिक्षण संस्था सातारा यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ चढून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे। दीप प्रज्वलन झाल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवर स्टेजवर स्थानापन्न होतील। मॅडम मला हात जोड। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनानंतर सर्व मान्यवर स्टेजवर प्रस्थान करावं। सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अरुण जगे साहेब, प्रमुख पाहुणे आरपी ठाकूर साहेब, फडतरे सर, पाटील डेव्हिड सर, सुरेश पाटील साहेब,
पावन झाला असं वाटतं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मॅडमचे कार्यकर्ते, सर्व अभ्यस्ते, धर्मा विठ्ठल पाटील, रंजना धर्मा पाटील, चंद्रकांत दावजी पाटील, लता बिरन फळे, सुनील नामदेव पाटील, वैशाली राजे म्हात्रे, भावना प्रदीप पाटील, प्रदीप काशीनाथ पाटील, सूरज धर्मा पाटील, नामदेव जाना पाटील, श्वेता सूरज पाटील, कुमारी साहिल यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रथम शब्दसुनाने स्वागत करतो। माणसाच्या जीवनामध्ये सेवानिवृत्त कार्यक्रम हा फार मोठा आनंदाचा दिवस आहे। आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, क्षणभंगुर जीवनामध्ये 58 वर्ष आपण जगतो म्हणजे परमेश्वराने दिलेली देणगी आहे। आज या मंचावर बरेचसे सेवानिवृत्त मान्यवर दिसत आहेत। त्याच्यामध्ये मॅजिक कौन्सिल सदस्य रेशम सर सातारा डीबी पाटील सर या शाळेचे माजी शिक्षक, त्यानंतर या विभागाची धुरा अतिशय चांगल्याप्रमाणे सांभाळतात असे कार्यक्षम रामशेठ ठाकूर साहेब आणि बाला पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनाचे काम करतात असे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र आरपी ठाकूर साहेब हे सुद्धा सेवानिवृत्त आहे। त्यानंतर सहाय्यक विभागीय अधिकारी सन्माननीय मार्गदर्शक आमचे फडतरे सर हे सेवानिवृत्त आहेत आणि असे सेवानिवृत्त त्यांचे आज ज्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम आहे त्यांचे मिस्टर 1-2 महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहे। सेवानिवृत्त हा आपल्या जीवनातील परमेश्वराने दिलेला एक बोनस आहे आणि म्हणून मॅडम त्याबद्दल त्यांचे पुतणे अतुल पाटील सर यांनी सांगितलं की मॅडमचं नाव जे शीतल आहे त्या शीतल नावाप्रमाणे मॅडम जी आहे हिंदीवर एक कमान असणार। आमच्या त्या सिनियर आहेत, आमची ताई पुष्पलता ठाकूर आणि SS पाटील मॅडम या रायगड विभागातील हिंदीच्या एक डीन असणार आहे। प्रश्नपत्रिका तयार करणं, नंतर प्रश्नपत्रिकेची स्क्रुटिनी करणं, कृतीपत्रिका तयार करणं अशा प्रकारचे काम त्यांनी या विभागामध्ये अतिशय चांगलं केलेलं आहे। आजपर्यंत या कार्यक्रमाला सल्लागार स्थानिक मंडळाचे सदस्य सन्माननीय आमचे मित्र नरेश घरत उपस्थित राहिले आहेत, मी त्यांचे शब्द स्वागत करतो। त्यांनी आजपर्यंत त्यांनी 6 शाखामध्ये आपलं लक्ष द्या, आम्हाला घडवलं, आता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घडवा असे सांगणारे बरेचसे विद्यार्थी आम्ही आमच्या डोळ्याने बघितले की ज्या शाळेमध्ये तुम्ही अध्यापनाचं काम केलं त्या दिवा पाटील साहेबांच्या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये आपण सेवानिवृत्त होत आहात। हा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाचा भाग्याचा दिवस आहे, हे तुम्हाला मॅडम कधी विसरता कामा नये। आणि आपलं अध्यापन आम्ही बघितलेलं आहे की आपण उपमुख्याध्यापक आहात म्हणून आम्हाला खाली असं जाणवलं। त्या मॅडमनी वारंवार मीटिंग घेतल्या, मातांच्या मीटिंग घेतल्या, अशा प्रकारचं काम मॅडमने अतिशय मॅडम 58 वर्षामध्ये आपण मॅडम आम्हाला परिवाराबद्दल सांगत असतात, मिस्टरांबद्दल सांगत असतात। माझे मिस्टर संगीत प्रेमी आहेत, माझे मिस्टर गायन गातात, माझ्या मिस्टरांचा आवाज काय तो आज आम्हाला आवाज बघायचा मॅडम। आज आम्हाला प्रत्यक्षात साहेब तुम्हाला एक गीत गावं लागणार आहे हे मॅडमने आम्हाला सांगितलेलं आहे। साहजिकच आहे, माझा परिवार माझा अभिमान, माझी संस्था माझा अभिमान, माझ्या मुलांच्या बद्दल त्या कन्या डॉक्टर कन्या एक बसलेली आहे की माझी कन्या डॉक्टरकडे कुठं डॉक्टर कन्याबद्दल सांगतात BDS आहे ती, डेंटिस्ट आहे ती, ही संपूर्ण दवाखाना या कामोड येतात ती सांभाळते, संपूर्ण डॉक्टर तिच्या विश्वास टाकलेला आहे अशी ती सांगतात मॅडम सांगत असतात। त्यांची दुसरी कन्या जी आहे ती JJR नवी मुंबईमध्ये आर्किटेक्ट आहे, त्यांच्याबद्दल सांगत असतात, माझ्या मुलाबद्दल सांगत असतात की माझा मुलगा आता BE लास्ट इयरला आहे। आमच्या घरामध्ये बसल्यानंतर आम्ही सगळे संगीतामध्ये बोलतो, तबला वादक, पेटी वादक सगळे एकमेकाला सूर मिले सूर मेरा तुम्हाला सूर बने आम्हाला, अशा तऱ्हेनं आपण जे पेरलं नेहमी मॅडम आम्हाला सांगता जे पेरतं ते उगवतं, आपण दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं चांगलं होतं। तुम्हा दोघांकडे बघितल्यानंतर विठू रुक्मायांचा जोड्याकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की तुम्ही या वयामध्ये आता सेवानिवृत्त होता, तुमच्या चेहऱ्यावरचे दोघांचे तेज ही तुम्हाला परमेश्वर दिलेली देणगी आहे। चांगलं केलं तर चांगलं होतं मॅडम, लक्षात घ्या। आणि आपण आता
मी पण 28 तारखेला माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे. आपण सुटलो मॅडम आरपी ठाकूर सरांच्या मार्गदर्शनानं, संस्थेच्या मार्गदर्शनानं कमिटी आम्हाला फार चांगली लाभलेली आहे. देवासारखा आम्हाला आमचा चेअरमन आरुषेट जगेसाठी लाभलेला आहे. त्यांच्या अध्यक्षतेने हा कार्यक्रम होते. सुरेश पाटील कामगार नेते, आमचे मित्र, नरेश घरात आम्ही मित्र, एका वर्गातले आम्ही मित्र. ही शाळा चालवत असताना हे दोघांना विचारून आम्ही शाळा चालवली. एक बाराम पाटील, नरेश घरात मध्ये बाराम पाटील आणि सुरेश पाटील मध्ये रामसिंग ठाकूर साहेब, या दोघांना घेऊन आम्ही शाळा चालवली. दादा बाबा बोलून आम्ही शाळा ठाकूर साहेबांना माहिती आहे. अनेक प्रकारे आम्ही असे हे करू दिलेलं आहे. अतिशय आनंदाने मॅडम तुम्ही आपण सेवा केलेली आहे आणि तुमचा सेवानिवृत्ती कार्यक्रमाला आम्हाला घेताना आनंद वाटत आहे. आपल्याबद्दल अनेक मान्यवर बोलणार आहेत. जास्त मी काय बोलत नाही. मला प्रास्ताविक नेतृत्व शानदार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असणाऱ्या सन्माननीय पाटील मॅडम यांचा या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सध्या किशोर पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी थोडक्यात मी पाटील मॅडम यांच्या कार्याची ओळख करून देतो. पाटील मॅडम यांचं गाव वरचे ओवळे, तालुका पनवेल, पती MA रिटायर्ड प्राचार्य, सध्याचे उपप्राचार्य संगीत कल्चरल विद्यालय पनवेल. स्वतःचे स्वरालंकार संगीत क्लास त्यांनी चालू केले रिटायरमेंट नंतर. तदनंतर भक्तिगीते, भावगीते, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत या विशेष त्यांना आवड आहेत आणि त्या सध्या जोपासत आहेत. त्यांची मोठी मुलगी आता शेख सरांनी सांगितल्याप्रमाणे आर्किटेक्ट आहे, JJ आर्ट ऑफ मुंबई कॉलेज. दुसरी मुलगी BDS आहे, डेंटिस्ट झालेली आहे आणि कामोठे येथे ती वर्किंग आहे. मुलगा जो आहे तो BA लास्ट इयरला आहे. त्यांचा मोठा जावई जो आहे तो इंटिरियर डिझायनर म्हणून काम करत आहे. मॅडमची सेवा जर का सांगायची झाली तर मॅडमनी सन्माननीय दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने रयत शिक्षण संस्थेमध्ये एंट्री केली. डोळकामध्ये सुरुवातीला त्यांनी 7 महिने काम केले. त्यानंतर त्यांची पळसपा इथं बदली झाली. पळसपा इथं या ठिकाणी त्यांनी 5 वर्ष काम केले. जासई म्हणजे पळसपा नंतर सुरुवात करताना जासई, तिथं जासईमध्ये 9 वर्ष 7 महिने विद्यार्थ्यांची मनोभावे सेवा त्यांनी केलेली आहे. त्यानंतर परत त्यांना पळसपा येथे 9 महिने, नावड्याला परत 12 वर्ष, सर्वात प्रदीर्घ सेवा नावडे 12 वर्ष 2 महिने त्यांनी मनोभावे सेवा केलेली आहे. त्यानंतर त्यांना प्रमोशन म्हणून पारगाव येथे पर्यवेक्षक म्हणून 1 वर्ष 2 महिने त्यांनी काम केलं. त्यानंतर जासई येथे परत उपमुख्याध्यापिका म्हणून प्रमोशन मिळालं आणि आज तागायत त्या इथे काम करत आहे. ही मॅडमची सेवा आहे. मॅडमच्या संस्थेतील योगदान सांगायचं झालं तर मॅडमना गुणवंत रयत सेवक पुरस्काराने प्राप्त आहेत. त्या हिंदी विषय प्रश्नपत्रिका प्रमुख म्हणून विभागीय लेवलला ते काम करतात. हिंदी विषय कृतीपत्रिका प्रमुख म्हणून त्यांनी विभागीय लेवलला काम केलेलं आहे. बदलत्या अभ्यासक्रमासाठी रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 10वी उन्हाळी वर्गाची टीचिंग त्यांनी अतिशय चोखंदळपणे पार पाडलेली आहे. कोरोना काळामध्ये त्या कालखंडामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रोज लीग निर्मितीमध्ये विषय समिती प्रमुख म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. झालेल्या सर्व शाळांमध्ये माता पालक समुपदेशन, विशेषतः जासईमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा माता पालक समुपदेशन घेतलेलं आहे. BA मुलींमध्ये प्रथम म्हणून निळकांती पाटेकर व मच्छिंद्र कांबळे, ऍक्टर ज्याला म्हणतो आपण, मच्छिंद्र कांबळे यांच्या हस्ते कर्मवीर कप विजेती पुरस्काराच्या आमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या पाटील मॅडम यांचा सेवापूर्ती व सेवागौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर बाबासाहेब भोसले, तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीस, त्यांना प्रथम बक्षीस मिळालेलं आहे. नावडे हायस्कूल सुवर्ण महोत्सवी वर्ष माननीय शरद पवार चंद्र यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व, डायनामिक पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो आपण, अशा आमच्या पाटील मॅडम यांचा सेवापूर्ती पुरस्कार, सेवा गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आपला पुढचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करणं गरजेचं आहे. आपल्या कार्यक्रमाची प्रथाच तशी आहे. त्यामुळे मी सन्माननीय सर्वप्रथम माननीय जगे साहेब यांना विनंती करतो, याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यालयाकडनं अधिकारी रायगड विभाग कामोठे रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या हस्ते स्वागत, माननीय फडतरे साहेब यांचं स्वागत सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय फडतरे साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी यांचं स्वागत. तदनंतर या ठिकाणी होत आहे
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे फडतरे साहेब सन्माननीय किशोर पाटील सर यांचं स्वागत फडतरे सरांच्या हस्ते होत आहे। यानंतर मोहिते सरांचं स्वागत सुद्धा फडतरे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। मोहिते सर यांचं सुद्धा स्वागत विनंती करतो। मॅडमचे काका चंद्रकांत पाटील साहेब यांचं स्वागत अरुण जगे साहेब। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या स्कूल कमिटी सल्लागार कमिटी सदस्य गोपीनाथ ठाकरे साहेब यांचं सुद्धा स्वागत। रातारी सर आमच्या मॅडम यांनी महिलांच्या सगळ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सादर करा। पाटील मॅडम, बाबर मॅडम या विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष प्राचार्या सन्माननीय पुष्पलता ठाकूर मॅडम स्वागत। शेख सर, ठाकरे सर, राताडी सर, पाटील मॅडम यांनी महिलांचं स्वागत करावं। या विद्यालयातील एक महत्त्वाचा घटक यांच्यामुळे शाळा व्यवस्थित चाललेली आहे, सर्व बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतात असे साहिल गरड याला मी विनंती करतो की त्यांनी इथं येऊन उपस्थित आहोत। सेवापूर्ती व सेवा गौरव समारंभ सन्माननीय सौ शीतल शशिकांत पाटील यांचा सत्कार मूर्तीचा सत्कार या ठिकाणी आरपी ठाकूर साहेब यांना विनंती करतो, या दोघांना विनंती करतो की आजचे जे सत्कार मूर्ती आहेत पाटील मॅडम आणि त्यांचे पती शशिकांत पाटील विभागीय अधिकारी आरपी ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांचा सेवापूर्ती व सेवा गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे अशा मान्यवरांचा सत्कार मूर्तींचा या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे। एवढी वर्ष देऊन गेले भेटत नाही, एवढी पाटील मॅडम यावर सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी शीतल शशिकांत पाटील उपमुख्याध्यापिका श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दिवा पाटील ज्युनियर कॉलेज जासे यांचा सेवापूर्ती व सेवा गौरव समारंभ या निमित्तानं त्यांचा सत्कार होत आहे। सत्कार मूर्तीचा स्वागत सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीत सर्व अभ्यासकांच्या उपस्थितीत या ठिकाणी होत आहे। डीपी पाटील साहेब, सन्माननीय सुरेश पाटील साहेब, सन्माननीय नरेश गरज साहेब, आर डी ठाकूर साहेब, अभिषेक पाटील साहेब, सन्माननीय पुष्पलता साक्षीनं या सर्व विद्यार्थ्यांच्या साक्षीनं सर्व सेवाकृतांच्या साक्षीनं या ठिकाणी शीतल शशिकांत पाटील उपमुख्याध्यापिका यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। मी अभ्यासकांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी जे गिफ्ट आणलेलं आहे नंतर द्यायचं आहे। शाळेचा सत्कार झाल्यानंतर आपण सर्वांनी झालेला आहे, त्यांचा सुद्धा सत्कार विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी होत आहे। सर्वांच्या साक्षीनं विद्यार्थ्यांच्या साक्षीनं सर्व सेवाकृतांच्या साक्षीनं इकडे समोर बघा सत्कार मूर्तीचा दोन्ही सत्कार मूर्तीचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे। विद्यालयाकडून देण्यात मॅडम समोर बघा, समोर बँकेकडून देण्यात येणारं छोटंसं चांदीचं नाणं याचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आज सोहळा वेगळा आहे, या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत। समोर बघा, समोर मॅडम समोर बघा मॅडम। सत्कार मूर्तींचा सत्कार अतिशय बँकेकडे देण्यात येणारं चांदीचं नाणं त्यांना प्रदान करावं। पत्नी सर समोर बघा, सर जवळ व्हा, जवळ सुद्धा त्यांचा सन्मान होत आहे।
कर्तव्य दक्ष मुख्याध्यापक मोहिते सर सर समोर बघा समोर. असे मोहिते सर यांच्या हस्ते सुद्धा सपत्नीक मॅडमचा सत्कार होत आहे. सपत्नीक सत्कार सर, समोर बघा. सर्व मान्यवर आमच्या विद्यालयाचे लाडके चेअरमन अरुण जगे साहेब यांच्या वतीने सुद्धा या शिक्षकांच्या वतीने जो सत्कार होणार आहे त्याच्यामध्ये ती माया आहे. ती माया एक साइडनी या ना, एक साइडनी या, एक साइडनी या. मी सर्व मान्यवरांना सर्व अभ्यासकांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं, अभ्यास नंतर द्यावे. त्यांना गिफ्ट द्या. गिफ्ट देण्यासाठी आपल्याकडे बराच वेळ आहे. सत्कार आपल्याकडे आपण नंतर द्या. अगोदर शाळेत आपल्या अभ्यास बस सर्वांनी कुंकू हळद कुंकू लावू सर्वांना नका. विनंती आहे. सर्व मान्यवरांनी बाकीच्या सर्व मान्यवरांनी सर्व अभ्यासकांनी कार्यक्रम संपल्यानंतर केले आहे तर तो कार्यक्रम आपण केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी नंतर होणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती पुढे न्यायचं आहे. मान्यवरांना पण काही आहे जायचं. पाहुणे अध्यक्ष आपले शाळेच्या वतीनं या ठिकाणी मॅडमचा सपत्नीक सहकुटुंब आहे. तुझी आमची प्रीती सवयी सगळे आज उजळल्या या नयनांच्या वाती सुवासिनी आम्ही घेऊन हाती घेऊन पूजा हाती दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी आमची प्रीती दिव्या दिव्याची ज्योत सांगते तुझी आमची घ्या एकेकाने घ्या पटापट. अतिशय सुंदर असं गीत त्यांनी सादर केलं. भावना पाटील मॅडमांनी मॅडमच्या प्रेमापोटी त्यांच्या तोंडून आलेलं हे गीत ठेवून दे एक कटीचा कार्यक्रम सपत्नीक सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी संपन्न होत आहे. सहपरिवार कारण त्यांनी सर्व अभ्यास त्यांची मुलं त्यांच्या मुली त्यांच्या जावई या ठिकाणी संपन्न होत आहे. कटिंग करा. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. आपण हॅपी बर्थडे Happy birthday, dear Satya. Happy birthday to you. तुम्हाला लाभावे दीर्घायु. तुम्हाला लाभावे दीर्घायु. आमच्या पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. आमच्या पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला लाभावे दीर्घायु. तुम्हाला लाभावे दीर्घायु. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या एक मिनिट येऊ आम्ही दरवर्षाला. वाढदिवसाच्या वर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला येऊ आम्ही दरवर्षाला. देऊ शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊ. देऊ शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊ. पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. तुम्हाला लाभावे दीर्घायु. पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. पाटील मॅडमना हॅपी बर्थडे टू यू. सुंदर असा गीतात मॅडम Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. यानंतर दापोली हायस्कूल सर्व सेवकांतर्फे मॅडमचा सत्कार या ठिकाणी शेवटचा सत्कार असेल. दापोली
आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? अबोल झाले शब्द आज बोलके होतील का? मनात असल्यावर शांत करत आज आपल्या शाळेतील पहिल्या महिला उपमुख्याध्यापिका सौ पाटील SS मॅडम यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी आज आपण येथे जमलो. आज प्रत्येक शिक्षक शिक्षिकांच्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या डोळ्यात एक अश्रू आनंदाचा तर एक अश्रू दुःखाचा असणार आहे. पाटील SS मॅडम यांनी जवळजवळ 2 वर्षे त्या स्वतःच्या वर्गावर जात आमच्या वर्गातील मुलांना अभ्यास देत त्या वर्गातील मुलांना शिकवत. अशा आमच्या पाटील मॅडम ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला समजावते त्याप्रमाणे पाटील SS मॅडम दरवेळीच आम्हाला समजवतात. दररोज शाळेत सुटल्यावर विद्यार्थी मित्रांकडून सेवापूर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सूर्यासारखे तळपुरी जावे क्षितिजावरुणी जाताना, सूर्यासारखे तळवर यावा जगाच्या साऱ्या निरोप शेवट देताना. धन्यवाद. अतिशय छान. दाखवण्याचे प्राध्यापक सन्माननीय गाताडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज शीतल शशिकांत पाटील म्हणजे रायगड विभागाचे विभागीय अधिकारी RP ठाकूर सर, त्याचबरोबर आदरणीय साहेब काय नको असे वडील तुल्य असणारे बायची पाजर आमच्यावर असणारे असे आमचे लाडके मंडळी आणि माझा सर्व जासेचा स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक कार्य अभ्यास त्याचबरोबर हिंदी विषयाच्या तज्ञ शिक्षिका स्कुटनीसाठी असं क्वेश्चन सेंटरसाठी असं तेव्हा त्यांच्याशी माझा जवळचा संबंध अतिशय सोयीस्कर असं पद असं असणार. माझ्या माहितीप्रमाणे BP शिंदे सर या इथं ज्युनियरला मला हिंदीला त्याला झाला त्या वर्गावर त्या आवडून स्वतः जात असत. सकाळी लवकर येणार, सगळ्या कामामध्ये उत्साही असणारे असे पाटील मॅडम त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आम्ही आमचं अहोभाग्य समजतो. बरेच एखाद्या वर्गामध्ये एखाद्या ठिकाणी अडचण आली, मॅडम आम्हाला इमर्जन्सी जायचं किंवा कुठं कुणाला पाठवायचं असेल बिनधास्त जा मॅडम 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 अशा सांगणाऱ्या, त्यामुळं एक उत्साह येतो आणि काम करण्याची जी पद्धती आहे ती पद्धती त्यांची पाहिल्यानंतर हवं वाटतं. अशा पाटील मॅडम आहेत तेव्हा त्यांचा परिवार संपूर्ण पाहिला. अतिशय आजच्या या आधुनिक युगामध्ये एकत्र कुटुंब पद्धती कुठे नसेल पण त्यांच्या घरामध्ये आधुनिक एकत्र कुटुंब पद्धती आहे. म्हणजे प्रेमळ मी कसं करू किंवा मी मोठ्या घराण्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवले. शिक्षकांचं भ्रमण करा. बऱ्याच वेळेला त्यांनी स्टेटसला आम्ही त्यांचे फोटो बघतो, नेहमी ते फिरण्यासाठी जात असतात, पण स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःसाठी जगा. सगळं विद्यार्थी सगळ्या कर्तव्यातून तुम्ही आता कार्यक्रमासाठी लावलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, अतिथी, सर्व सन्माननीय अतिथी प्रमुख सर्वांना वेळेअभावी कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर प्रथम क्षमस्व. कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिल्यात त्या स्वागत आणि माझ्या सर्वांना नमस्कार. तसं बोलण्यासारखं खूप होतं पण वेळेअभावी मला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की असंही शाखेमध्ये ते अधिकारी म्हणून आले आणि अधिकारी आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की एकतर भीती ही प्रत्येकाला असते पण आदरयुक्त भीती आणि भीती. आपल्या पप्पांबद्दल 2 महिन्यापूर्वी त्यांनी मनोगत व्यक्त केलं होतं रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला. आता आपल्या मम्मीबद्दल तर थोडंसं बोलणार आहे. समोर बघायचा समोर बघायचा. आई बस जरा. आई पासूनच भाजीचा वास दरवळतो घरामध्ये. म्हणजे तेव्हा असं राग यायचा की काय करते एवढ्या सकाळी. पण जेव्हा स्वतः किचनमध्ये उभं राहून डबा करायची वेळ आली तेव्हा तिची किंमत कळाली की ती असताना सगळं आयतं मिळत होतं आणि आता प्रत्येक गोष्ट मला माझी स्वतः करून घ्यावी लागते. ती असताना आयता डबा हातात मिळत होता पण आता सगळंच बनवावं लागतंय. तर तेव्हा खरी तिची आणि तिच्या सकाळी उठून डबा द्यायची किंमत समजली. बऱ्याच मैत्रिणींच्या डब्यांमध्ये खाऊचे डबे वगैरे मी बघितले. मी तिला बोलायचे पण की तू असं का मला बाहेरचं खाऊ दिलं नाही. तिने रोजचा डबा पोळी भाजीचा असं मला आठवत नाही आहे की माझ्याकडे डबा नव्हता किंवा मला काहीतरी बाहेरचं खायला लागलं. आणि तिचा जॉब सांभाळून घरात एकही कामवाली नसतानाही
हे सगळं मनापासून नेहमी करत असायचे. तिला बाकी दागिने, मेकअप, पैसे या सगळ्या गोष्टीचा शौक कधीच नव्हता. म्हणजे तुम्हाला पण खोटं वाटेल की एवढं कमवणारी बाई पण आत्तापर्यंत तिने एकदाही ATM मध्ये प्रवेश पण केला नसेल किंवा तिने कधी स्वतःहून पैसे पण काढले नसतील ATM मधून. तर तिचं सगळं स्टुडंट्स, आम्ही सगळी मुलं, हेच तिची संपत्ती आहे आणि ती तसंच सगळीकडे राहते. तिच्यामुळे आम्ही खूप स्ट्रॉंग झालो. तिच्यामुळे आम्हाला एक स्ट्रेंथ आली आहे की आम्ही कुठलीही जबाबदारी इझिली पार पाडू. तिने तेवढं स्ट्रॉंग आम्हाला बनवलं आहे. स्ट्रिक्ट आहे खूप, असंच पाहिजे तसंच पाहिजे, त्याच्यामुळे मला चांगली शिस्त लागली. ताईने सांगितलं सकाळी डबा वगैरे न्यायचा, आता तिला त्याची व्हॅल्यू कळते. पण मी उठून जाते तेव्हा सगळं रेडी झालेलं असतं. रात्री मला यायला लेट होतो तरी पण आता त्यांना सवय झाली आहे, त्यांना काही कंप्लेंट नसते, मला काही बोलत नाही. त्याच्यामुळे सगळं सांभाळून घेतात. कधी खूप अति काळजी करते असं वाटतं. म्हणजे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट असेल तरी ती फोन करून विचारणार कुठे आहात, सोबत कोणी आहे वगैरे. प्रत्येक छोटी छोटी थोडं कधी लेट झालं वगैरे तर ती झोपत नाही रात्री. त्याच्यामुळे तिच्याशी वाद पण होतात आणि तरी ती म्हणजे ओरडत, सगळ्यात जास्त ओरडते ती, पण तिचं तेवढं प्रेम आहे. आम्हाला लहान असताना तिघांना पण जे हवं ते सगळं मिळत गेलं. त्याच्यात सगळ्यात मोठं आईचं आहे. कधीच कोणती गोष्ट एक वेळ पप्पांचं नाव असेल तरी पण आई नाही ठीक आहे करायचं ना, ती करून देते. आता पण समजा काही कोर्सेस किंवा नवीन काय आम्हाला शिकायचं असेल तरी पण सगळ्यात जास्त सपोर्ट आई करते. त्याच्यामुळे आम्हाला कधीच असं टेन्शन नाही येत कोणत्याही गोष्टीचं, आईसोबत असते. पण ॲट द एंड असं व्हायचं की आईच पप्पांना कन्व्हिन्स करायची, जाऊ दे द्या आपण मॅनेज करू. त्यामुळे ते हट्ट पूर्ण जरी पप्पांकडून व्हायचे तरी त्याचा सपोर्ट, बॅक सपोर्ट ही नेहमी आईच असायची. तर त्यासाठी तिला खूप थँक्यू. तो खूप छोटा वर्ड आहे पण हां, गेल्या वेळी मी ॲक्च्युली पप्पांच्या भाषणामध्ये असं म्हणलं होतं की आई खूप स्ट्रिक्ट आहे किंवा आईचे हट्ट आम्ही पप्पांकडून पूर्ण करून घेतो. पण त्या सगळ्याच्या मागे आईच असायची. आईच त्यांना सांगायची की ठीक आहे द्या आपण मॅनेज करू. सो बॅक सपोर्ट तीच आहे सगळ्याचा. तिचं तिच्या लिखाणावर पण खूप प्रभुत्व आहे. मला आठवते माझं 4थीतलं पहिलं निबंधाचं माझी आई, आणि ते मला माझ्या आईनेच लिहून दिलं होतं. तर अशा माझ्या सर्व गुणसंपन्न आईला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. तिने आता सगळं टेन्शन लांब ठेवून हॅपीली तिचं सगळं लाईफ एन्जॉय करावं आणि मजा करावी एवढंच वाटतं. थँक्यू. धन्यवाद. सत्कार मूर्ती शीतल शशिकांत पाटील मॅडम, माझी मोठी बहिणी, भाऊ, तसेच माझी रयत शिक्षण संस्थेची आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे इथले कमिटी. खरोखरच मी त्यांचं मनापासून आभारी आहे. कारण आम्हाला एवढं कल्पना नव्हती की इतका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन इतक्या चांगल्या प्रकारे करतील. खरोखर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मित्रांनो, माझी मोठी बहिणी तसं आता मागे पण प्रामाणिक आहे आणि शांत. खरोखर त्यांच्या नावाप्रमाणे शीतल हे नाव त्यांना खरोखर जुळते असं मला वाटतंय. कारण कुटुंबाला एकत्र जोडण्याचं काम माझ्या मोठ्या वहिनीने केलेलं आहे.
त्याचप्रमाणे नाती जपणं हा त्यांचा एक विशेष स्वभाव आहे. माझ्या मुलींच्या बाबतीत हे मी त्यांचा प्रत्यक्ष अनुभवलेला आहे की बहिणींना काहीतरी द्यायला पाहिजे. हा देण्याचा स्वभाव मेन म्हणजे समाधानी व्यक्तीच्या मध्येच असतो. आणि अशा या माझ्या मोठ्या बहिणीला मी किती बोलू तेवढं थोडंच आहे. त्याचप्रमाणे माझ्या मिसेसच्या बाबतीत या आजच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासंबंधित शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि पुन्हा एकदा कमिटीचे मी आभार मानतो की या विद्या मंदिरात मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित पाहुणे आणि ज्या सोहळ्यासाठी जमलो आहोत ती सत्कारमूर्ती माझी वहिनी यांना प्रथम मी सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा देते. माझी वहिनी आज वहिनीने स्वतःच्या मुलांनाच नाही तर ताई तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही दोघं पण आम्हाला आई बाबाची पण आठवण येत नाही अशी वहिनी आम्हाला लाभली. खरंच आम्ही खूप खूप भाग्यवान समजते. अशा वहिनीला मी माझ्याकडून आज खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी माझे 2 शब्द सांगतो. आपण गुरुजन वर्ग, मित्रमंडळी आणि आमचे सर्व कुटुंबीय सर्वांना प्रथम नमस्कार. बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल त्यांची शैक्षणिक प्रगती असेल, शैक्षणिक क्षेत्रातली उत्तुंग भरारी आहे, त्यांचं शिकवण्यातील हातखंडा, त्यांची जबाबदारी, ह्या सगळे पैलू सर्वांनी उलगडून दाखवलेले आहेत. तर जास्त म्हणजे त्या खूप हुशारही आहेत आणि सगळ्यांनी जबाबदारी घेतात सगळ्यांची. मी एक आठवण सांगते. माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेला डिलिव्हरीच्या वेळेला माझी आई पण माझ्याजवळ नव्हती आणि माझ्या सासूबाई पण माझ्याजवळ नव्हत्या. म्हणजे काही कारणास्तव नव्हत्या त्या. पण डिलिव्हरीच्या आधीपासूनच 7 दिवस आधीच मोठ्या मुलीचं सर्व काही त्यांनी केलं. अगदी नाश्त्यापासून सगळं म्हणजे खूप अगदी मला त्यावेळेला खरंच वाटलं की एक जाऊ म्हटल्यानंतर आपण कुठून तरी दुसऱ्या घरातून आलेला असतो, पण आमचं बॉन्डिंग इतकं आमचं बहिणीसारखं कधी जमलं ते कळलंच नाही. अशा ह्या प्रेमळ माझ्या जाऊबाई यांना आज सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या कुटुंबियांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य निरामय, आनंदी आणि हसरं व्हावं एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि मला इथे आणि उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, त्याचबरोबर या उन्हातान्हामध्ये ज्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात आणि एवढं उन्हाची तमान न बाळगता आणि शांतपणे भाषण ऐकून घेतात. सगळे कार्यक्रम अगदी बिनदिक्कतपणे पाहत आहात असे सगळे प्रेक्षक तुम्ही. आणि सेवापूर्ती कार्यक्रमासाठी ज्यांची सेवापूर्ती आहे त्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत अशा माझ्या काकू नात्याने काकू आहे, पण म्हणलं आमचं त्यानंतर त्यांच्यातली हुशारी मला उपयोगाला लागली की त्यांच्या हुशारीमुळे त्यांनी केलेल्या अभ्यासाचं जे मार्गदर्शन मला मिळालं त्यामुळे मी आज इथपर्यंत गेले. आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाने की त्या बरोबर त्या हुशार होत्या की त्यांच्या या कार्यक्रमाच्या वेळेला मला त्यांच्या आईबाबांची आठवण येते. त्यांचे आई बाबा बरोबर इतके त्यांना तळमळ होती की आपली मुलगी शिकली पाहिजे, एका ठिकाणी राहायचे. आणि त्यावेळेला ते तिचे आई वडील आले की ते अगदी हक्काने सांगायचे बेबीकडे लक्ष ठेवा, बेबीच्या मुलांकडे लक्ष ठेवा. आणि खरोखरच या 3 जणी जावा, माझी आई मोठी आणि ह्या 2 जणी जे फोटो पाहिले की मला खरोखर अगदी हेवा वाटतो की गणपतीमध्ये देखील एवढ्या सस्तात नटतात. तिघींना पण आवड भरपूर, माझी आई पण आणि या 2घी पण. कधी नऊवारी, कधी आणखीन काही फेटे बांधून म्हणा, कुठे शेतावर जाऊन म्हणा फोटोग्राफी करायची आणि ते फोटो आपल्या ग्रुपवर सेंड करायचे. खरोखरच अशी आवड माणसाला पाहिजे आणि आवड असल्याशिवाय सवड मिळत नाही. आणि म्हणूनच माणसाने आवड ही जपलीच पाहिजे. त्यांच्या स्वराज गेला रात्रीचा चढे, मग मला ते टेन्शन आलं आणि त्या टेन्शनमुळे मी आजारी पडले.
मी आले नाही. म्हणजे अशा प्रकारे मुलांची काळजी आणि मुलं मोठी व्हावीत आणि खरं संस्कारी घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. की मुलांबरोबर त्यांनी आमचं घर देखील आणि त्या दोघांमुळे स्फूर्ती मिळून आम्ही चांगले घडलो. शेवटी मी एकच बोलेन की आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असले सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात नवी क्रांती. सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रमाच्या सेवा कृती गौरव मूर्ती जी माझी मैत्री हे पण जमतं. आवडीने ते मला म्हणायची वाणी म्हणजे ती आमचं जे नातं आहे आणि त्या नात्याचं आम्ही अजूनपर्यंत म्हणजे आदरणीय व्यासपीठ इथे जमलेले सर्व नातेवाईक मित्रमंडळी, शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी आणि आजच्या सेवामूर्ती मॅडम SS पाटील, शशिकांत पाटील सर म्हणजे आमचे माझे सोयरे, समृद्धी भरभाटेचं व आयुष्य पुढील आयुष्य त्यांचं चांगल्या पद्धतीने जावं हीच माझी व माझ्या कुटुंबियांतर्फे इच्छा आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी मॅडम आल्यापासून या शाळेची उत्तम प्रगती झाली आणि अतिशय चांगले पुरस्कार या शाळेला भेटले. त्यांच्यामध्ये त्या पुरस्कारामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक आणि सर्व सेवक याप्रमाणे त्यांचा सुद्धा मुख्याध्यापकीचा कार्यक्रम ज्यांचा आहे ती माझी जीवलग मैत्रीण. आम्ही तिला पूर्वीपासून बेबीच म्हणतो, कारण बेबी गायकवाड आणि आमचा संपूर्ण मित्र परिवार त्यात कांता, घनश्याम, जगदीश आणि विकास आणि सुधाकर हा जो आमचा एक ग्रुप आहे. तो ग्रुप माझे मिस्टर रवींद्र ठाकूर, मी स्वतः आम्ही गरम मुलात सर्व बसलेले आहेत. मी तुम्हाला या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्त आपण दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देतो. आपलं जीवन अतिशय आनंदमयी आरोग्यमयी जावं. त्यांचा सेवापूर्ती हा कार्यक्रम होता. हे क्रांती मैदान आहे देवा पाटलांचं. आझाद मैदान म्हटलं तरी चालेल असे हे मैदान आहे. महाराष्ट्रात नाही तेवढ्या विभूती इथं आहे. कुठेही जा एवढ्या विभूती दिसणार नाही. वेगळा जाणता राजा म्हणत नाही, लोकनेता देवा पाटील साहेब. मी या हायस्कूलला होतो. आता आम्ही सगळे रिटायर होतो. चेअरमन साहेब कधी रिटायर होत नाही हे मला विशेष वाटते. जगे साहेब हे कधी रिटायर होत नाही. रे शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मेर भैरव पाटील व सौ लक्ष्मीबाई भैरव पाटील, दिवंगत व्यासपीठासमोरील विविध शाखांतील प्राचार्य, उपमुख्याध्यापक म्हणजे सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलंच आहे. आदरणीय त्यांचं असणारं कर्तृत्व, त्यांचं असणारं नेतृत्व, त्यांची असणारी जबाबदारी, त्यांचे असणारे अध्यापन कौशल्य. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगे साहेब, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था कार्य विभागीय प्रमुख सर RP ठाकूर सर, त्याचबरोबर फडतरे सर आणि सर्व या ठिकाणी मुख्याध्यापक उपस्थित आहेत. नातेवाईक आहेत. आमच्या यशोपुरा सोसायटीचे सुद्धा बरेचसे सदस्य आहेत. सर्वांचीच काही नावं मी घेऊ शकत आणि माझं कुटुंबीय सर्वांना मी धन्यवाद देतो. प्रथमतः माझ्या मिसेस चित्तल पाटील यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलात. तसं म्हटलं तर मी आणखी काय म्हणणार, कारण म्हणायचं म्हटलं तर वेळ अपुराच पडेल कारण आमच्या मॅडमबद्दल. पण एक मात्र निश्चित आता मला सूर तुमच्यासोबत माझे यायला हवेत. तर वेगळ्या 2-3 प्रकारचे सूर मात्र मी नक्कीच, कारण आता सध्या मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्या सुरातच मी रमतोय. योगेश की खरंच जणू परमेश्वराच्या स्थानापासूनच हे वातावरण निर्माण झालं आहे की आपली पत्नी ज्या ठिकाणी काम करते, कारण मला अनुभव आहे, कारण मला सांगायला नको, कारण बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या पत्नीकडून शिकायला मिळालं म्हटलं तरी त्यात माझं काही कमी पण नाही. कारण मला सुद्धा बोल झाले माझे मन पंढरी पावन, झाले माझे मन आता करू
ध्यान आता करू ध्यान विठ्ठलाचे पंढरी पावन झाले माझे मन. कोणाचंही असं खरंच आपलं मन परमेश्वर रूप झालं असं वाटेल. किंवा आताच मी संगीत सुरस मम जीवनाधार संगीत रस सुरस मम जीवनाधार सुरताल लयधून नटला विविध रंगी स्वर रूप ओंकार संगीत रस सुरस मम जीवनाधार. खरंच जीवनाला आधार आहे. संगीत रस हे फार वेगळं आहे. मला अजिबात कंटाळा नाही. मी शाळेतून रिटायर्ड झालो. कारण बरेच जण सांगतात शाळेमध्ये मी होतो तसं म्हटलं तर मी स्वाभिमानी सांगेन प्रत्येक गोष्ट मी शाळेतली सांभाळायचो. आता तुम्ही गेल्यानंतर काय हा मात्र माझ्या संस्थेची लोक अगदी स्पष्टपणे म्हटले की सर कसं व्हायचं सर सगळं होईल. कोणावाचून कुठलीही गोष्ट राहत नाही मी नाही आणखी कोण तयार होईल. मी मात्र प्रत्येक गोष्ट तिथली सांभाळली की अगदी प्रशासकीय म्हणा किंवा आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं म्हणा सगळ्याच गोष्टी. त्यामुळे असं मला सुद्धा वाटायचं की बाहेर पडल्यानंतर काय पण वाटायचं नाही. तर मी बाहेर पडल्यानंतर ताबडतोब मला लगेच माझी वाट पाहणारे होते की पनवेलमधली नामवंत अशा प्रकारचं जे महाविद्यालय आहे अखिल भारतीय संगीत महामंडळ त्या ठिकाणी मला उपप्राचार्य म्हणून घेतलं आणि संगीत शिकवण्यासाठी मला तिथं नेमलं. सगळं ब्राह्मण समाज आहे तो आणि मला नेमलं हे मला विशेष वाटतं. मी संगीत विषयापर्यंत शिक्षण घेतले मात्र माझी परीक्षा ती राहिली आहे एक्झामची. पण माझे जे प्राचार्य आहेत गुरुवर्य माझे नंदकुमार कर्वे सर त्यांना माझ्याबद्दल विश्वास होता. सर नाही तुम्ही घ्याल मला खात्री आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही इथे शिकवायचं आहे तुम्ही सेवा द्यायची खूप बरं वाटतं. आणि मॅडमबद्दल काय सांगावं. मॅडम ज्याप्रमाणे कित्येक सांगतात की सर खूप शांत आहेत मॅडम थोड्याशा कडक स्वभाव आणि एक जण माणूस पाहिजे थोडंसं ना तापट कडक स्वभावाचा पण तेवढ्याच प्रेम आहे. तर माझं संगीत आहे ते माझ्या मॅडममुळे आहेत ना कारण त्याशिवाय मी बाहेर जाऊ शकत नाही कुठं. 2-3 दिवसात मी नाट्यसंगीत एक बसवलं. नाट्यसंगीतमध्ये आता परवा 28 तारखेला आमचा एक मोठा कार्यक्रम आहे. जमलं तर तुम्ही या नक्कीच. ज्येष्ठ नागरिक संघ पनवेल या ठिकाणी सायंकाळी 28 तारखेला 5 वाजता 5 ते 6:30 पर्यंत आमच्या नाट्यसंगीताचा प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये माझी प्रमुख भूमिका आहे. बऱ्याच ठिकाणी 2-4 नाट्यगीतं मी तिथं सादर करणार आहे. सांगायचं तर तात्पर्य की कित्येकदा मी ताण आलाप ह्या गोष्टी सगळ्या कारण पूर्णतः शास्त्रीय संगीतात मी स्वतःला वाहून घेतले आणि मॅडम म्हणतात अरे हां बरोबर. पण कधी कधी मी 4:30लाच उठतो 4-4:30ला उठतो आणि माझं हे चालू असतं रियाज चालू असतं. कदाचित एखादी पत्नी अरे काय सकाळ सकाळ माझ्या झोपेची वाट लावली तुम्ही काय केलं कधी नाही अजिबात नाही. तुमचं आहे चालू ठेवा. मॅडमचं तोपर्यंत योगा चालू असतं. लगेच संध्याकाळी पहाटेच आम्ही 5:30-5:45 साधारणतः वडाळ गावात तिथे 2-3 फेऱ्या मारणार. अतिशय एकदम व्यवस्थित सगळ्या गोष्टी आणि खरंच जपणारे नातं जपणारे. मी कित्येकदा काही आमचेच नातेवाईक मी सांगतो अरे बोलले असेल पण राग मांडण्याचं कारण आणि ते योग्य आहे. कधी कधी तोंडावर लगेच ताबडतोब बोलल्यानंतर थोडासा राग येतो कारण कुठली अशी वेगळी गोष्ट तिला पटतच नाही. चुकीची गोष्ट अजिबात पटणार नाही ती सहन करणार नाही. मला सुद्धा ती मान्य करावं लागतं. नंतर माझ्या लक्षात येतं अरे मी उगीच कारण तात्विक कधी कधी मतभेद होणार नाही का दोघे पण शिकले आहोत काय सगळ्याच गोष्टी की आम्ही हा करणारा माणूस नाही आणि मॅडमला सुद्धा माहीत आहे. आणि पण मात्र नंतर मला कधी कधी नाही तुमचं चुकतंच मी नाही म्हटल्यानंतर नंतर थोड्या वेळ माझ्या लक्षात येतं की नाही आपलं चुकलं होतं. ही ताकद आहे आणि त्यामुळेच ह्या गोष्टी सगळ्या चालतात. आता बाहेर फिरायचं म्हटलं तर मॅडम पण अतिशय हौशी कुठलीही सुट्टी वाया घालवायची. आता रिटायर होणार ताबडतोब मे महिन्याचं मी पॅकेज घेऊन ठेवले दुबई. आता उन्हाळा आहे पण तिथं सगळ्या गोष्टी म्हणे मॅनेज केल्या असतात. आपण जायचं फिरायचं. मुलं सगळे अगदी 3ही मुलं माझी अगदी पूर्णतः स्वयंपूर्ण आहेत. 3घे पण नोकरी लागलेत. आता हा 3रा जरी असला आज फायनल परीक्षा दिली पण त्याच्या क्वालिटीवर त्याला ताबडतोब एका कंपनीने घेतलंय. म्हणजे तो सुद्धा आता लगेच जुलैमध्ये तो जॉईन होणार आहे. चांगली उत्तम प्रकारची कंपनी आहे. त्याच्यावर जबाबदारी अशी काही राहिलेलीच नाही. तर खूप बोलायचं आहे मी नाही बोलत कारण पाहुणे राहिले आहेत. मी 2
मॅडमला मी सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद, आपण मला संधी दिली. पाटील मॅडम सत्कार मूर्तींचं मनोगत इथं सगळेजण ऐकण्यासाठी इच्छुक आहेत. सगळ्यांनी मॅडमच्या हे त्यांच्या प्रती असणारं प्रेम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आमचे डी.बी. पाटील सर वेळात वेळ काढून आले, 4 शब्द बोलले आणि रायगड विभागाची धुरा सांभाळणारे आमचे इन्स्पेक्टर साहेब वेळात वेळ काढून एवढा उशीर, मला वाटतं सर तुम्ही दोघेही कधी कोणाच्या कार्यक्रमाला बसले नसाल. सर खूप धन्यवाद. बाबा तुम्ही खूप चांगले विचार मांडले, खूप खूप आभार. सर फडतरे सर खूप मार्गदर्शन आपलं समिती प्रमुख म्हणून तुम्ही मला केलं आणि तुमच्या सहकार्याने आपण ही लिंक सांभाळू शकलो व्यवस्थितपणे. रायगडची कोणती चूक नाही किंवा रायगडविषयी कोणती संस्थेकडून आम्हाला काही कोणत्याही प्रकारची दिलगिरी नाही आली. ती सरांच्या मार्गदर्शनाखाली मामा मांडलेले मामा माझे आहेत, शेख मामा. पण मामाने फोन केला ना, बाय कशी आहेस, की बाय शब्द ऐकून मामा खरंच मी धन्य होते. मामा धन्यवाद. आमचे सोयरे धर्मा पाटील साहेब खूप माझ्याबद्दल शब्द व्यक्त केले, धन्यवाद. या ठिकाणी आमच्या ताई सोयऱ्या ताई आवर्जून उपस्थित राहिल्या. आमचे साळवी साहेब खूप वेळात वेळ काढून आले. आमचे सासरे खरं तर काका तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आलेत. आमच्या सासऱ्यांपैकी एकांची उपस्थिती खूप मला म्हणजे सुनीला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आले. सर काका खूप धन्यवाद. आमचे जोडगोळी आमची यशोपुरमची संतोष म्हात्रे स्मिता मॅडम खूप खूप धन्यवाद. आमची ठाकूर जोडी सतत त्यांचं सहकार्य मला असतं. मी त्यांच्या घरी आपल्या म्हणजे माहेरपणासारखं मी त्यांच्या घरी जाते. माहेरचा आधार जसा असतो तसं यांचं मला आधार. तर तुम्हालाही धन्यवाद. ह्या ठिकाणी पारगाव शाळेचे सर्व माझे बंधू, पारगाव शाळेचे सगळे बंधू भगिनी आवर्जून उपस्थित राहिले. सर शिवकर सर, पाटील सर, नाईक सर, म्हात्रे सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या बहिणीसाठी आलात, आवर्जून खूप खूप धन्यवाद. रणखांबे सर कुठे गेले? परवाच त्यांची रिटायरमेंट झाली. नावड्याला पर्यवेक्षक म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांच्या हाताखाली मी काम केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं मॅडम चला पुढे पर्यवेक्षक पद स्वीकारा म्हणून. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक पद स्वीकारल्यानंतर एका वर्षातच माननीय डी.बी. पाटील साहेब यांच्या भूमीमध्ये योगदान देण्याचं मला काम मिळालं. खूप धन्यवाद. कारण माझ्या मागे माझे आईवडील, स्वर्गीय आईवडील, माझे स्वर्गीय सासू सासरे, माझे स्वर्गीय भाऊ बहीण यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत. पहिल्यापासून माझ्या भावाच्या मुली बसल्या आहेत. सगळ्यांना माहिती आहे की मी किती ह्याच्यातून शिकले आहे. म्हणजे त्यावेळी शिक्षणाची दारं मुलींसाठी खरं तर बंद होती. सर ठाकूर सर तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी मोजक्या गाड्या असायच्या. तर मुली नव्हत्या शिकणाऱ्या. गावातून फक्त एकटी मुलगी शिकले मी. आणि ते सुद्धा माझे बाबा मला ओवळा फाट्यापर्यंत घेऊन, हातात काठी घेऊन, आणि काळोख असायचा, सकाळची कॉलेज असायचं, ते मला हातात काठी घेऊन मला ओवळा फाट्यापर्यंत सोडायचे. आणि तिथे कुणी माझ्यासोबत भेटलं किंवा गाडीत बसली तर ते निघून जायचे. माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. त्यांची एकही दिवस असं होत नाही की मला त्यांची आठवण येत नाही, की ज्याच्यामुळं मी या स्टेजवर उभी आहे. मी खूप नशिबान आहे, खूप भाग्यवान आहे की ज्या ठिकाणी मला चांगल्या सगळ्या शाळा मिळाल्या. धना पाटील साहेब जे आपल्या रायगड विभागाचे प्रख्यात होते, त्यांच्या शाळेमध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं. डी.बी. पाटील साहेब, आता काकांची आणि माझी भेट झाली बाजारामध्ये.
काका भाजी घेत होते, माझ्या भाजीचे पैसे काकाने दिले. काका म्हटलं उपमुख्याध्यापकाचं पद आपल्या शाळेत रिकामं आहे, तर एक गव्हाणला खाली आहे आणि एक जासईला. पण मला जासईला पुन्हा, कारण जासईमध्ये काम केलं होतं मी, आता गव्हाण घेईन असं म्हटलं, पण त्या बाबांचं, ते माझे अन्नदाते आहेत, त्यांचा हात आहे आशीर्वादाचा, अजूनही आहे. जनामनात त्यांचं विचार करते आम्ही नेहमी, की पांडवनगरला ज्यावेळी आमची हे झाली, इंटरव्ह्यू झाली, त्यावेळी पाटील साहेब इंटरव्ह्यूला होते आणि त्यांनी पहिलं सांगितलं संस्थेला निक्षून की माझ्या रायगडमधल्या मुली आता शिकल्या आहेत, माझ्या रायगडमधल्या मुली शिकल्या, त्यांना तुम्ही संस्थेत घ्या. आणि खरोखर निकाल लागायच्या अगोदर, बीएडचा निकाल लागायच्या अगोदर मला पार्ट टाइम पळसपेला नोकरी मिळाली, म्हणजे क्लेम लागलं पहिल्यांदा. नंतर 2 लिव्ह वेकेन्सी केल्या, 2 लिव्ह वेकेन्सी नंतर डोळखाम इथे इंग्रजीची जागा खाली होती. माझा अर्थात इंग्रजी विषय नव्हता, परंतु मी पळसपेला इंग्रजी टीचिंग केली होती पणमुरे मॅडमच्या लिव्ह वेकेन्सीला. आणि म्हणून तिथले पवार सर मुख्याध्यापक होते, त्यांनी शिफारस केली, जर तुम्हाला इंग्रजीची व्हॅकन्सी जागा भरायची आहे तर पाटील मॅडमनं त्या ठिकाणी तुम्ही नियुक्त करू शकता. आणि 16/12/1993 त्यावेळी मी लिव्ह व्हॅकन्सी संपली आणि 16/12/1993 त्याच दिवशी मला डोळखामची ऑर्डर आली. अर्थात ती ऑर्डर स्वीकारण्याची अवस्था माझी नव्हती, कारण त्यावेळी मी वेगळ्या स्थितीत होते. आणि त्याच वेळेला माझ्या दिरांनी, मोठ्या दिरांनी मला एक आधार दाखवला की तू स्वीकारायला पाहिजे, तुला आम्ही फुलासारखी नेऊ त्या ठिकाणी, पण तू स्वीकारायला पाहिजे कारण क्लेम लागेल. तर त्यावेळेला डोळखाम या ठिकाणी, म्हणजे मोठी मुलगी त्यावेळी पोटात होती आणि जवळजवळ 4 महिने मी बिनपगारी रजेवर राहिले, कारण सर्व्हिस सुरू झाल्यानंतर पगार स्टॉप असतो आणि तो पगार मला तिथला मिळालाच नाही. 4 महिने बिनपगारी सर्व्हिस केली आणि दिबा पाटील साहेबांनी त्याच वेळी जे इन्स्पेक्टर होते त्या इन्स्पेक्टरना घरी बोलावलं, घरी बोलवून सांगितलं त्या मुलीची एवढी अवस्था आहे, लहान बाळ घेऊन ती गेली आहे डोळखामला, त्या ठिकाणी कशी राहत असेल. माझ्या सासूबाई सोबत होत्या, एकदा माझ्या नणंदबाई इथं आलेल्या आहेत, त्यांनी मला खूप फुलासारखं सांभाळलं. म्हणजे तशा अवस्थेत त्या मला जेवण बनवून द्यायच्या, मी फक्त शाळेत जायचे, त्या मला डबा घेऊन शाळेत यायच्या, त्या जेवण बनवायच्या आणि सगळं त्यांनी केलं, मला फुलासारखं त्यांनी ठेवलं. म्हणजे माझ्या नंदांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. म्हणजे इतक्या याच्यामध्ये दिबा पाटील साहेबांनी त्याला सांगितलं की जूनमध्ये तुम्ही आणलं नाही, त्या मुलीला जूनमध्ये आणलं नाही, जुलैमध्ये ती मुलगी इथे आली पाहिजे, कुठेतरी प्रवास करण्याच्या ठिकाणी ती आली पाहिजे. आणि 16 जुलैला 15 जुलैचे पहिला लॉट होता, 15 जूनचा पहिला लॉट होता, त्यांनी 15 जुलैला मला पळसपे या ठिकाणी आणले. थोर उपकार आहेत या महात्म्याचे, थोर उपकार आहेत. त्यांचं जिवंतपणाचं उदाहरण अनेक त्यांनी आम्हाला किस्से सांगितलेले आहेत. इथे शाळेत यायचे आणि अनेक वेळा ते आमच्याबरोबर बोलायचे सुद्धा. कणखरपणा त्यांच्या या कणखरपणामुळे आम्ही खरोखर म्हणजे चांगले घडत गेलो. आणि या ठिकाणी मी आल्यानंतर मला स्टाफ इतका चांगला मिळाला. माझ्या सगळ्या बहिणी, या बहिणी म्हणजे मला माझं त्यांना काही बोलावंच लागलं नाही, काम दिलं. म्हणजे मी अधिकारी म्हणून त्यांना कधी वर्चस्व गाजवलं नाही, हे काम झालंच पाहिजे. या माझ्या मुलांना कधी मी अधिकारी म्हणून नाही, त्या मुलांना मी ते सांगितलं त्यांनी, बाळांनो अभ्यास करा, 10वीला आहात. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मला बरोबर अन्याय सहन होत नव्हता मला. म्हणजे ह्या मुली अशा का वागतात. पाटील सरांनी एक उदाहरण सांगितलं वेलपाड्याचं, खरं उदाहरण होतं. ती मुलगी सुधारली, मला तिनं तर 12वी पास झाली, मला नमस्कार करायला, मॅडम तुमच्यामुळे मी 12वी पास झाली आणि DEDला ॲडमिशन मिळालं तिला, कारण तिला वाईटातून चांगल्याकडं आणलं. म्हणजे मला कुठेही गेलं तरी मला हे अन्याय सहन होत नव्हतं. मुलींशी बोलायची खूप मला हे होती, म्हणजे की या मुली अशा का बरं वागतायत, या माझ्या मुली अशा का करतायत, माझ्या मुली बाजूला पण ह्या मुली अशा का बरं करतायत, त्यांना वेगळ्या घेतल्या पाहिजे. मग त्यांना एखाद्या हॉलमध्ये, माझे बंधू सांगतील नावड्याचे की एखाद्या हॉलमध्ये त्यांना मी घ्यायची आणि एखाद्या हॉलमध्ये घेऊन, बाळांनो तुम्ही अशा का गं वागताय तुम्ही. या मुली, एकदा एक प्रसंग तुम्हाला सांगते की या मुलींना मी असं हे केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं
आणि एक मुलगी, 2 मुलं आली स्कूटरवर, 2 मुलं स्कूटरवर आली आणि त्यात तिसरी मुलगी ही बसली आमची एक विद्यार्थी नावड्याची. तर ती बसल्यानंतर तिला मॅडम मागे आहेत, आमचे सर गाडी घेऊन आले, त्यांच्या गाडीवर मी बसले आणि त्या मुलांच्या मागे मी चालली होती. तिला जमतच नाही की मॅडम आता उद्या आपल्या हे काढणार, उद्या आपल्याला बोलणार मॅडम की मॅडम मी पाहिलं. ती मुलगी नाही करून त्या एका नावड्याच्या पुलामध्ये थांबली. नावड्याच्या पुलामध्ये थांबली. त्यांना सांगितलं त्या मुलांना गाडी उभी करा, गाडी उभी करा, उद्या काय माझं खरं नाही, मॅडम माझी उद्या हजेरी घेणार आहे, थांबा. मॅडम हे माझे भाऊ आहे, हे माझे भाऊ आहेत, तुम्हाला वेगळं वाटलं असतं म्हणून मी थांबले आहे, कारण मी ह्या भागामध्ये राहते आणि इकडे कणबोलीकडे काल चालली आहे, म्हणून त्यांच्या मनामध्ये तुम्हाला असं हे करायला म्हणून थांबली ती आणि मला तिने सांगितलं. म्हणजे मुलींची एवढी माझ्यावर म्हणजे हे होतं, प्रेम होतं की मुली ही म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ती मला सांगायच्याच. ह्या मुलीसुद्धा सगळ्या ह्या आमच्या सगळ्या भगिनी ह्यांना म्हणजे खूप खूप यांचा आभार. आज मस्त दिसत आहेत, नटल्यात, तर फोटो बिटो काढलेत, छानपैकी दिसत आहेत सगळ्याजणी आणि खूप सगळ्यांचे आभार. भार्गव हायस्कूल, पुन्हा नावडे हायस्कूल, कविता माझी सून, NY मॅडम, KS मॅडम, नितीन ठाकूर सर, गायकर जेवल्याशिवाय जायचं नाही, आमचे शिंदे सर, इकडे दमडे मॅडम, पाटील मॅडम, आमच्या SC पाटील, इकडे आमचे जावई ऋषिकेश मोलकर, या ठिकाणी असलेले सर्व सहकारी, बर्नुके सर, पुढे यायचं ना, तर सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. म्हात्रे सर दिवसभर जेवण, सकाळपासून जेवण करतायत, सकाळपासून त्यांना म्हटलं फेटा बांधा, आता फेटा बांधून समोर आले. गाताडी सर आता फेटा बांधला आहे. या माझ्या भावांनी आल्यापासून मला खूप मदतीचा हात दिला आणि कुठेही काही होत असेल, मॅडम थांबा, मॅडम थांबा, आम्ही बघतोय, म्हणजे धावपळ मॅडम तुम्ही करू नका, आम्ही बघतोय, कुठं पाय घसरेल तुमचं काय. त्यांनी खूप सांभाळलं मला त्या माझ्या भावांनी. तर सर खूप खूप आभार. सकाळपासून ते जेवण तयार करण्याच्या मागे आहेत. तर ही माझी मुलं सगळ्यांचे आभार मानून म्हणजे मी कृतकृत्य झालंय. मी खूप भाग्यवान आहे की मला चांगल्या शाळांमध्ये नोकरी करण्याचं भाग्य मिळालं आणि मी कधी विसरणार नाही. जेव्हा तुम्ही कोणतीही तुम्हाला सहकार्य लागेल त्यावेळी नक्की मी तुम्हाला सहकार्य द्यायला तयार आहे, मार्गदर्शन करायला तयार आहे. तुम्ही जर तुमच्या मुलींना म्हणजे आता तुमच्या मुली होणार आहेत, मी 4 दिवसात जाणार आहे, 30 तारखेपासून मी येणार नाही, मग जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलींना जर मार्गदर्शन करायचं असेल तर जरूर मला बोलवा, मी जरूर तुमच्यासाठी येणार आहे. तुम्ही मला सगळ्यांनी लग्नाला वगैरे मुलांच्या बोलवा, मी तुमच्याकडे येणार आहे. सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवते आहे.